तरुणांची वासना आता कुठपर्यंत गेली याचं उदाहरण म्हणजे हा व्हिडिओ। अक्षरशः आता वयोवृद्ध असलेल्या लोकांना सुद्धा सोडलं नाही। या तरुणाईनं घाणेरडा आणि नीच वृत्तीचा प्रकार पाचोड गावात घडलाय। व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी चॅनल सबस्क्राइब करा। शरीरानं थकलेल्या अबाळ जर्जर 80 वर्ष वृद्ध महिलेवर 28 वर्षीय नराधम तरुणानं तिला घरात सोडण्याच्या बहाण्यानं तिच्यावर अतिप्रसंग करून माणुसकीला काळिमा फासून सोडणारी धक्कादायक घटना सोमवारी सायंकाळी पाचोड तालुका पैठण येथील कल्याणनगर भागात घडली असून पोलिसांनी संबंधित नराधम युवकास अटक केली। संबंधित नराधमाचं नाव रोहन साहेबराव अहिरे असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। याबाबत अधिक माहिती अशी की येथील कल्याणनगर भागात 80 वर्षीय शरीरानं थकलेली अबालवृद्धा मुलीचं लग्न झालं तर मुले रोजगारानिमित्त बाहेरगावी गेल्यानं एकटीच राहते। कामकाज होत नसल्यानं व शरीर थकल्यानं ती दिवसभर घराच्या बाहेर ओट्यावर बसून असते। सोमवारी सायंकाळी 3 वाजण्याच्या सुमारास वादळी वारा सुरू झाल्यानं शेजारी राहणारा 28 वर्षीय रोहन आहिरे यानं त्या वृद्धेस घरात नेऊन सोडण्याचा बहाणा करून तिला घरात घेऊन गेला व तिच्यासोबत अश्लील चाळे करू लागला। महिलेनं त्यास प्रतिकार केला, मात्र त्या लिंगपिसाट तरुणासमोर ती कमी पडली व त्यानं त्या वृद्ध महिलेवर अतिप्रसंग केला, अत्याचार केला। 3 ते 4 तास झाले तरी तो तरुण बाहेर न आल्यानं शेजारी राहणारी एक महिला घरात गेली असता सदरील प्रकार तिनं पाहिला आणि त्यातच त्या वृद्धने घडलेला प्रकार तिला सांगितला। या घटनेची बातमी गल्लीत पसरताच घरासमोर प्रचंड जमाव जमला व त्यांनी त्या वृद्धेला पोलीस ठाण्यात आणले। पोलीस ठाण्याच्या प्रांगणात जमाव गोळा होऊन सर्वांनी तातडीनं त्या तरुणाविरुद्ध कार्यवाही करण्याची मागणी केली आहे। पोलीस उपनिरीक्षक राम बाराहते व त्यांच्या सहकार्यांनी त्या नराधम तरुणास ताब्यात घेतले। रात्री 12:30 वाजेच्या सुमारास रोहन अहिरे याच्या विरुद्ध पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून त्या वृद्धेला वैद्यकीय तपासणीसाठी छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात पाठवले। माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे।